माझे गावावरनं मित्र आलेत पुण्यातील गणपती बघायला. चला तर मग त्यांच्यासोबत बघूयात आपणही पुण्यातील मानाचे गणपती. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटन जिवंत मृत्युंजय देखावा आणि त्याच प्रकारे विविध देखावे. चला तर मग माझ्यासोबत बाप्पाचं दर्शन घेऊयात. मित्रांनो, तर आजचे अन्नदाते आहेत आकाश एकदास लट्टू सर. त्यांनी मोठ्या प्रमाणे ते बिल दिलं भरलं आहे. आता आम्ही खातोय डोसा. चला चलो चलो. तर मित्रांनो, आताच आम्ही घेतला आहे आणि आता चाललो आहे आम्ही. कुठे चाललोय माहितीये का? कुठे चाललोय? आता आपण चाललो आहे पुण्यातील नाही तर जगातील पहिला गणपती. शिवम, हा आहे आपला पहिला गणपती मानाचा. कसं वाटतंय तुला इथं आल्यावरती? खूप छान वाटतंय. मित्रांनो, तर माझे मित्र आलेले आहेत गावावरनं. तर मित्रांनो, मित्रांसोबत गणपती फिरायची मजाच काय वेगळी आहे. तर आता आपण जाणार आहोत श्रीमंत भाऊसाहेब रांगारे गणपती, जो पहिला गणपती इथं पुण्यातलाच नव्हे तर कुठालचा जगातला पहिला गणपती आहे. जगातला पहिला मित्रमंडळ जिथं गणपती बसवला भाऊसाहेब रांगारे श्रीमंत त्यांनी. चला तर मग विजिट करूया. तर मित्रांनो, आता आपण इथं पडता राहिलोय. मित्रा, कसं काय वाटते तुला हा गणपती बघून? चला मित्रांनो, पुढे चालायचं. इथं थांबायचं नाही, इथं खूप जास्त गर्दी होते. नाही तर शिवम सर इकडे काय बोलशाल तुम्ही? हा जगातला एकमेव असा पहिला गणपती आहे जो इथं बसवला गेलाय. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान, खूप छान. आवाज पण गेला पाहिजे. चला, तर आता आपण ना मुलाखत घेणार आहेत. जर कोणी भेटलंय वगैरे तर लॉग 58 जाय बेडू. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे श्रीमंत शेठ दगडूशेठ हलवाई गणपती जवळ. इथं बघू शकता मित्रा, पहिल्यांदाच आलाय हा गावावरून खास. तर मित्रांनो, आता आम्ही लाईनीला लागलो आहोत आणि आता आम्हाला लवकरच दर्शन भेटल. कारण आम्ही मध्येच आम्हाला एक मित्र भेटला माझा इथं पुण्यातला, त्यांनी आम्हाला मध्ये एंट्री दिली म्हणून आता आम्ही आलोय. आम्ही 2 तासाचा प्रवास आमचा अवघ्या काही 5 मिनिटाच्या अंतराने कमी केलाय. नाही मित्रांनो, मी तुम्हाला माहिती आहे, तुमचा ब्लॉगरच्या किती ओळखी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अध्यक्ष आपल्याला तर मित्रांनो, हे सगळं खोटं आहे. तुम्ही ऐका. हे माझ्या मागं मंदिर बघा, एकदम सुंदर असं आहे. आणि आज प्रॉपर ब्लॉग बनल. आपण पहिल्या दिवशी आलो होतो, पण पहिल्या दिवशी हे नव्हते, त्यांना नाही माहिती काय मजा असते इकडे. गरीब आकाशला काहीतरी घरी न्यायचंय, वहिनीला गिफ्ट घ्यायचंय आपल्या. ब्लॉग चालू आहे मित्रांनो, यांना सांगावं लागते ब्लॉग चालू आहे, नाही तर कसं ते वेगळं काय बोलायचे असं नको व्हायला ना. हे खोट आहे, हे खोट आहे. आला इथं पहिल्यांदाच का आज? मित्रांनो, 3 वेळा आलेला आहे. आणि आमचे हे मित्र बघा गावाकडचे, पहिल्यांदाच आले आहेत आपल्याला. तर शिवा, मी तर कसं वाटतं तुला असं लोटा लोटी होत आहे? राम हरे हरे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे एकदम बाप्पापाशी, तुम्हाला दाखवायचं लागेल. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता एवढ्या अखंड गर्दीमध्ये आकाश किंवा माझे मी दर्शनाला आलोय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. श्रीमंतांचं दर्शन घेऊन आम्ही मंदिरामागं एक नवसाला पावणारा गणपती आहे त्यांचं दर्शन घ्यायला पोहोचलो. तर हा आहे तुळशी बागेतला गणपती, जो कायमच नवसाला पावणारा.
पुणे म्हणलं तर देखावे आलेच, तर हा आहे रामायणावर आधारित देखावा आणि तो बघण्यासाठी झालेली ही गर्दी. तर मित्रांनो, हा आहे नवसाला पावणारा दुसरा गणपती. पुण्यातील वन ऑफ द बेस्ट जिवंत देखावा म्हणजे निंबाळकर तालीमने सादर केलेला छत्रपती संभाजी महाराजांवर मृत्युंजय. ले जाओ इसे मेरी नजरों के सामने से और हुक्म की तामील करो. ही पुण्यातील गर्दी बघून तुम्हाला नक्कीच समजलं असेल बाप्पाला का पुण्याचं म्हणतात. लक्ष्मी रोडवरील नगरकर तालीमने सादर केलेला बुरगुंड जिवंत देखावा. काय चाललंय आमचं? काय झालंय तुझ्या घरामध्ये? का चोरी करायला आलाय का डाका टाकायला आलाय? तुझ्याकडे काही चोरी करत नाही, काही डाका टाकत नाही. थोडा भाकरीचा कुटका देखील जात आहे. ए बाई काय येड लागलंय का? इकडे भाकरी नाही मिळत. काय मिळते मग? बर्गर मिळतो, पिझ्झा मिळतो, झालंच तर वडा पाव मिळतो. बघ वडापाव देईल म्हणताय. मला खरं सांग